नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विषय वर्धीच्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघतोय आधुनिक भारताचा इतिहास लेक्चर 2. तर चला सुरू करूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की भारतामध्ये परकीय सत्ता येण्याचा क्रम कसा होता, बरोबर? PDEF, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच. एकदम छान. आज आपल्याला बघायचंय प्लासी आणि बक्सरचं युद्ध. प्लासी आणि बक्सरचं युद्ध इतिहासातील महत्वाचं युद्ध आहे. याच्यावर पेपरला हमखास प्रश्न पडतो. तर चला मग सुरू करूया. इतिहासातील प्लासी आणि बक्सरचं युद्ध 1756 मध्ये अलीवर्दी खान नावाचा एक नवाब होता बंगालचा. कुठला? बंगालचा नवाब होता 1756 मध्ये अलीवर्दी खान. या अलीवर्दी खानचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा नातू सिराजुद्दौला गादीवर आला. कोण? सिराजुद्दौला याने 23 जून 1757 ला इंग्रजांसोबत एक युद्ध केलं. प्लासीचं युद्ध. कोणतं? प्लासीचं युद्ध. एकदम छान. प्लासी हे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे. कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये. 1756 ला अलीवर्दी खानच्या मृत्यूनंतर त्याचा नातू सिराजुद्दौला गादीवरती आला. सिराजुद्दौलाने 23 जून 1757 ला प्लासी या ठिकाणी इंग्रजांसोबत युद्ध केलं. या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला. सिराजुद्दौलाने त्या ठिकाणाहून पळ काढला. युद्ध होण्याचं कारण इंग्रजांना बंगालमध्ये सत्ता प्रस्थापित करायची होती. बंगालमध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना त्यांच्या हाताखालचा कोणीतरी पाहिजे होता. ते सिराजुद्दौलाकडे गेले. सिराजुद्दौलाला सांगितलं का आम्हाला इथे सत्ता प्रस्थापित करायची. सिराजुद्दौलाने या गोष्टीला नकार दिला. सिराजुद्दौलाचा एक सरसेनापती होता, मीर जाफर हा सिराजुद्दौलाचा सेनापती होता. इंग्रजांनी जेव्हा सिराजुद्दौलाला सांगितलं का आम्हाला वसाहत स्थापन करायची, सिराजुद्दौलाने नकार दिला. तेव्हा इंग्रजांनी कल काढला मीर जाफरकडं. इंग्रज मीर जाफरकडे गेले. त्याला सांगितलं, अरे तू सेनापती आहे, तुला जर बंगालचा नवाब व्हायचा असेल तर आमच्या सोबत मिळून जाय, आमच्या सोबत ये. मीर जाफरला संधी पाहिजे होती बंगालचा नवाब बनण्याची. मीर जाफरने कुठलाही दुसरा तिसरा विचार न करता इंग्रजांसोबत हातमिळवणी केली आणि आपल्या राजासोबत फितुरी केली. घडलं तसंच जसं इंग्रजांना हवं होतं. इंग्रजांनी सिराजुद्दौलाचा पराभव केला प्लासीच्या युद्धात 23 जून 1757 ला. प्लासी हे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे. इंग्रजांनी सिराजुद्दौलाचा पराभव केला. सिराजुद्दौलाचा पराभव करताच बंगालचा नवाब बनला मीर जाफर. आता मीर जाफर सत्तेवरती आला. मीर जाफर फक्त नावाला सत्तेवरती आला होता. सत्ता प्रत्यक्ष इंग्रजांच्या ताब्यात होती. याला फक्त सिंहासनावर बसवलं होतं. सत्ता पूर्ण इंग्रजांच्या हिशोबाने चालत होती. तर इंग्रजांच्या मागण्या वाढत गेल्या. कालांतराने इंग्रजांच्या मागण्या वाढत गेल्या. ह्या वाढत गेलेल्या मागण्यांना मीर जाफरने विरोध केला. मीर जाफरने सांगितलं का आता माझ्याकडून पुढे तुम्हाला सहकार्य करणं शक्य नाही. इंग्रजांनी परत तसंच केलं. मीर जाफरचा एक जावई होता, मीर कासिम. इंग्रजांनी परत कल मीर कासिमकडे केला. मीर कासिमला सांगितलं, तू कधीपर्यंत तुझ्या सासऱ्याच्या सत्तेमध्ये राहशील? आता तुला राजा बनण्याची संधी आहे. नवीन युगाचा राजा हो. आता सत्ता तू काबीज कर. जसं मीर जाफरने केलं सेम तसंच त्याच्या जावयाने पण त्याच्या सोबत केलं. कर्म परत त्याच्याकडे आले. मीर जाफर सोबत दगाबाजी केली मीर कासिमनी. मीर कासिम फितूर झाला इंग्रजांना. इंग्रजांनी परत तसंच केलं. मीर जाफरला सत्तेवरती काढून टाकलं. मीर कासिमला बंगालचा नवाब केलं. इंग्रजांच्या मागण्या परत जशा तशाच राहिल्या. मीर कासिमने सुद्धा कालांतराने त्यांना मना करायला सुरुवात केलं का आता एवढं करणं आमच्याकडून शक्य नाही. तेव्हा मीर कासिम, सुजाउद्दौला आणि शाह आलम II या तिघांनी इंग्रजांच्या विरुद्ध संयुक्तपणे युद्ध करण्याचं ठरवलं. बक्सार या ठिकाणी. बक्सार हे ठिकाण सध्या बिहारमध्ये स्थित आहे. बक्सार हे ठिकाण
बिहारमध्ये स्थित आहे. 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सारचं युद्ध झालं. इंग्रजांकडे मनुष्यबळ जास्त होतं, त्यातल्या त्यात आधुनिक हत्यारांचा जास्त कल होता. त्यामुळे युद्धामध्ये इंग्रजांचा एकतर्फा विजय झाला. इंग्रजांचा एकतर्फा विजय झाला. प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचा विजय झाला तेव्हा त्यांचा बंगालमध्ये पाया रोवला गेला. बंगालमध्ये पाया रोवला गेला. बक्सरच्या लढाईने सिद्ध करून दिलं का इंग्रजांपेक्षा युद्धामध्ये श्रेष्ठ कोणीच नाही. हे इंग्रजांनाही कळून चुकलं आणि बंगालच्या नवाबांनाही कळून चुकलं. म्हणजे बक्सरच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया मजबूत झाला. प्लासीच्या लढाईने जो पाया रोवला गेला होता तो बक्सरच्या लढाईने तो पाया आता मजबूत झाला. आणि त्यातल्या त्यात एक युद्ध झालं होतं वनदिवसचं, 22 जानेवारी 1760. वनदिवस हे ठिकाण सध्याचं तामिळनाडूमध्ये स्थित आहे. पुढे तामिळनाडू. 22 जानेवारी 1760 ला हे तिघही युद्ध आपल्याला पेपरच्या दृष्टीने खूप महत्वाचे. प्लासीचं युद्ध झालं 23 जून 1757 ला. वनदिवसचं युद्ध झालं 22 जानेवारी 1760 ला आणि बक्सरचं युद्ध झालं 22 ऑक्टोबर 1764 ला. या तिघही युद्धांमध्ये तुम्हाला काही अडचण काहीच नाही. एवढा घटक महत्वाचा समजला. एकदम छान, एकदम छान. चला तर मग बघूया कर्नाटक युद्ध. इतिहासामध्ये 3 कर्नाटक युद्ध झाले. आपल्याला कधी झाले ते महत्वाचे. पहिलं झालं 46 ते 48, 1746 ते 1748. कधी झालं युद्ध? 1746 ते 1748. दुसरं युद्ध झालं 48 ते 54. दुसरं युद्ध झालं कर्नाटक युद्ध 48 ते 54. आणि तिसरं कर्नाटक युद्ध झालं 54 ते 63. 54 ते 63. 1746 ते 1748. 1748 ते 54 आणि 54 ते 63 असे इतिहासामध्ये एकूण 3 कर्नाटक युद्ध झाले. किती? 3 कर्नाटक युद्ध झाले. 1760 ला वनदिवसचं युद्ध झालं. 1760 ला वनदिवसचं युद्ध झालं. या युद्धामध्ये फ्रेंच सत्तेचा शेवट झाला. फ्रेंच सत्तेचा शेवट झाला. आपण फ्रेंच सत्ता बघितली होती 1664 ला. फ्रेंच सत्ता, ईस्ट इंडिया कंपनीची फ्रेंच सत्ता आली होती 1664 मध्ये. फ्रेंच सत्ता ही भारतामध्ये 1664 ला आली होती. त्याच्या 4 वर्षांनी 1768 ला फ्रेंचांनी भारतामध्ये व्यापाराची सुरुवात केली, व्यापार करण्यास सुरुवात केली. आपण बघितलं फ्रेंचांचं भारतातील व्यापाराचं मुख्य ठिकाण पॉंडिचेरी होतं. एकदम छान. इथपर्यंत कोणाला काही अडचण? एकदम छान, एकदम छान. 1760च्या वनदिवसच्या युद्धामध्ये फ्रेंच सत्तेचा शेवट झाला. एकदम छान. जसे कर्नाटकचे 3 युद्ध झाले तसे इंग्रज आणि म्हैसूर यांच्यामध्ये 4 युद्ध झाले. किती युद्ध झाले? 1767 ते 1769. 1767 ते 1769. दुसरं झालं 80 ते 84. 1780 ते 1784. तिसरं झालं 1790 ते 90 ते 92 आणि चौथं झालं 92 ते 99. एकदम छान, एकदम छान. 6 डिसेंबर 1782 ला 6 डिसेंबर 1782 ला दुसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये हैदर अलीचा मृत्यू झाला. दुसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये हैदर अलीचा मृत्यू झाला. 1792 ला श्रीरंगपट्टणमचा तह झाला. श्रीरंगपट्टणमचा तह आता आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघू का. लॉर्ड कॉर्नवॅलिस, भारतामधील पोलीस सेवेचा जनक, ज्याने पोलीस या पदाची स्थापना केली, लॉर्ड कॉर्नवॅलिस. लॉर्ड कॉर्नवॅलिस आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये श्रीरंगपट्टणमचा तह झाला 1792 ला. 1792 ला तह झाला. एकदम छान. या तहानुसार म्हैसूरचे युद्ध थांबले. म्हैसूरचे युद्ध थांबले. त्याच्याच नंतर 4 मे 1799 ला 4 मे 1799 ला टिपू सुलतानचा खून झाला. टिपू सुलतानचा खून झाला. 6 डिसेंबर 1782 ला हैदर अली मारला गेला दुसऱ्या म्हैसूर युद्धामध्ये. 6 डिसेंबरला अजून एका महान व्यक्तीचं महापरिनिर्वाण आहे. सांगता येईल कोणाचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. एकदम छान, एकदम छान. आणि 4 मे 1799 ला कोणाचा मृत्यू झाला? टिपू सुलतानचा. टिपू सुलतानला इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये काही दिलचस्पी नव्हती, पण आपल्या वडिलांचा सहभाग असल्यामुळे त्याने या युद्धामध्ये सहभाग घेतला होता.
त्याच्या वडिलांचा जेव्हा 6 डिसेंबर 1782 ला मृत्यू झाला, तेव्हा इंग्रजांच्या विरोधात टिपू सुलतान हा युद्धामध्ये उतरला. टिपू सुलतानचं एक ब्रीद वाक्य आहे, 200 वर्ष शेळीहून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जागा. 200 वर्ष शेळीहून जगण्यापेक्षा 2 दिवस वाघ म्हणून जागा, हे टिपू सुलतानचं वाक्य. टिपू सुलतान याने रशियाकडून एक हत्यार बनवून आणलं होतं, तगरग नावाचं क्षेपणास्त्र. क्षेपणास्त्राची सुरुवात याच्यापासून झाली. रशियन लोकांसोबत मिळून त्यांनी एक क्षेपणास्त्र बनवलं होतं, तगरग नावाचं. कोणी? टिपू सुलताननी. इंग्रज आणि म्हैसूर यांच्यामध्ये 4 युद्ध झाले, 67 ते 69, 80 ते 84, 90 ते 92 आणि 92 ते 99. एकदम छान. या युद्धामध्ये कोणाला काही अडचण? सगळ्यांना एवढा घटक व्यवस्थित समजला? एकदम छान. चला येऊ इतिहासातील प्रसिद्ध तह म्हणजे सुला. युद्ध थांबवले गेले. एकदम छान. चला बघायचंय आपल्याला पहिला पुरंदरचा तह. 1665 मध्ये पुरंदरचा तह 1665 मध्ये राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांमध्ये हा तह झाला होता. तुम्हाला आठवत असेल, तहानुसार 23 किल्ले द्यावे लागले होते, बरोबर? एकदम छान. दुसरा आहे वारनेरचा तह झाला छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू महाराज या दोघांमध्ये. कधी झाला? 1731 ला. एकदम छान. सालाबाईचा तह झाला 1782 ला. 17 मे 1782 ला सालाबाईचा तह झाला. त्याच्यानंतर झाला वसईचा तह 1802. 31 डिसेंबर 1802 ला वसईच्या तहानुसार बाजीराव दुसरा याने ताईनादी फौजेचा स्वीकार केला होता. आपण बघितलं, ताईनादी फौज भारतामध्ये लॉर्ड आर्थर वेलेस्ली यांनी केली. कोणी केली? लॉर्ड आर्थर वेलेस्ली याने भारतामध्ये ताईनादी फौज रुजू केली. ताईनादी फौजेची मूळ संकल्पना फ्रेंच गव्हर्नर डुप्ले. तर आता जाणून घेऊया का ताईनादी फौज म्हणजे नेमकं काय? ताईनादी फौज म्हणजे जेव्हा इंग्रजांना भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करायची होती, तर डायरेक्टली एवढी सत्ता आणणं शक्य नव्हतं. इंग्रजांनी काय केलं? भारतामध्ये आले, भारतामध्ये राजे लोकांना भेटले. त्यांना वाटलं का हा राजा आता कमजोर आहे, ह्या राजाचा आता पराभव आहे. तर इंग्रजांनी त्या राजाकडे कल काढला, की त्या राजाकडे गेले का युद्धामध्ये तुम्ही समोरच्याला हरवू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही आमचं सैन्य वापरा आणि आमच्या सैनिकांना चांगलं पोषण द्या, चांगला आहार द्या, चांगला पगार द्या, त्यांना राहण्यासाठी चांगल्या जागा द्या. भारतीय राजांनी तेच केलं. इंग्रजांचं ऐकलं, इंग्रजांचं सैन्य घेतलं. पहिले 100 आले, 200 आले, 500 आले, 700 आले, मग 1000 आले. असं करत करत इंग्रजांनी त्यांचं सैन्य भारतामध्ये वास्तव्य केलं. याला म्हणतात ताईनादी फौज. का? आपलं सैन्य दुसऱ्याला वापरण्यासाठी देणं. ही मूळ संकल्पना फ्रेंच गव्हर्नर डुप्ले नावाचा एक चालाक व्यक्ती होता, या व्यक्तीची संकल्पना होती. ही संकल्पना पोचली लॉर्ड आर्थर वेलेस्ली या नावाच्या व्यक्तीनं. लॉर्ड आर्थर वेलेस्लीनं भारतामध्ये जास्तीत जास्त ताईनाती फौज रुजू केली. लॉर्ड आर्थर वेलेस्ली स्वतःला बंगालचा वाघ मानायचा. एकदम छान. तर आता बघायचा पुरंदरचा तह झाला 1665 मध्ये, वारनेरचा तह झाला 1731 मध्ये आणि सालाबाईचा तह झाला 17 मे 1782 ला. वसईचा तह झाला 31 डिसेंबर 1802 ला आणि अलाहाबादचा तह झाला 1765 मध्ये. श्रीरंगपट्टणमचा तह झाला 1792 मध्ये. एकदम छान. तर मग आता चला आपण ट्रिक बघूया. आपल्याला एवढं पाठांतर करायचं नाही. पाठांतर करून पोलीस व्हायचंय का? नाही. आपल्याला बाकी गोष्टींना पण वेळ द्यायचा आहे. पाठांतर करायचं नाही. तुम्ही जर इथपर्यंत आले तर पाठांतराचा विषय नाही, विषय फक्त वर्दीचा. चला तर मग बघायचं ट्रिक्स नुसार. चला, पुरंदरचा तह 1665 फक्त त्याच्यातलं 65 लक्षात ठेवायचं. असं लक्षात ठेवायचं, पूर आला होता 65 किलोमीटर वाहत गेला. पूर 65 किलोमीटर वाहत गेला. किंवा एक नदी आहे 1665 किलोमीटर लांबीची, तिला पूर आला. यावरून तुम्हाला आठवल का जिथं तुम्हाला पूर दिसल
तुम्हाला 65 आठवायचं आहे, 1665. त्यातल्या त्यात हा तह झाला होता राजा शिवछत्रपती आणि जयसिंग, राजा जयसिंग या दोघांमध्ये झाला होता. पुढचा आहे वारनेरचा तह. वारनेरचा तह असं लक्षात ठेवायचं का तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेले, बिल झालं 1700 रुपये, तुमचं पोट काही भरलंच नाही, तुम्ही सांगितलं का एक वाटी वरण अजून घेऊन ये, वेटर तुम्हाला लगेच बोलला याची 31 रुपये वेगळे लागतील. फुकट तुमचा सासरा आहे का द्यायला? तो बोलला का 1700 रुपये तुमचं बिल झालेलं आहे, तुम्हाला जर एक वाटी वरण पाहिजे तर 31 रुपये अजून द्यावा लागल. तुम्ही म्हटले आण, माझ्या खिशात खूप पैसा आहे. बोलले आण वरण, आण 1700 वरती 31 रुपये बी देतो तुला. वरण घेतलं 1731 रुपयाचं. वरण कितीचं घेतलं? एकदम छान. अडचल का याच्यात? बस विषय संपला. पुढचा आहे सालाबाईचा तह. पुढचा आहे सालाबाईचा तह. एकदम छान. सालाबाईचा तह. सालाबाई, साला नावाची बाई आहे, साला नावाची बाई तुमची सासूबाई आहे, तुमची 82 वर्षाची. सासू किती वर्षाची आहे? 82 वर्षाची. पुढे 17 लक्षात ठेवायचं. 17 वर्षाची बायको करायची नाही 17 वर्षाची, जेलमध्ये जाशाल. बायको करायची नाही 17 वर्षांनी, जेलमध्ये जाशाल, पॉक्सो लागल तुमच्यावर. बायको करायची 18च्या पुढची, ती पण होईल जेव्हा तुम्ही पोलीस व्हाल. नाही झाले तुम्हाला कुत्र विचारणार नाही. त्याच्यामुळे इकडे लक्ष द्या. बाई, मुलगी 17 वर्षाची, तिची आई 82 वर्षाची. सालाबाईचा तह. कोणाचा तह? सालाबाईचा तह. 17 आणि त्याच्या पुढे 82. 17 82. एकदम छान, एकदम छान. पुढचा आहे वसईचा तह. वसईचा तह हा तुम्हाला पाठ आहे, हा आपल्याला पेपरला भरपूर वेळा आलेला आहे. वसईचा तह 1802. 31 डिसेंबर 1802 ला वसईच्या तहानुसार बाजीराव दुसरा याने ताई नदी फौज स्वीकारली होती. ताई नदी फौज स्वीकारली होती. वसईचा तह 1802. पुढचा आहे अलाहाबादचा तह. अलाहाबादचा तह पुढे आपण शिकणार आहे. 1857चा उठाव. 1857चा उठाव शिकताना आपल्याला बघायचंय कोणत्या कोणत्या ठिकाणाहून कोणी कोणी काय काय नेतृत्व केलं. तेव्हा अलाहाबाद ठिकाणी येणारे, अलाहाबाद मधून लियाकत अली या व्यक्तीनं नेतृत्व केलंय, ते आपण बघू पुढच्या लेक्चरमध्ये. आता सध्या अलाहाबादचा तह. अलाहाबादला तुम्हाला फिरायला जायचंय, तुम्ही पिकनिक काढली अलाहाबादला फिरायला जाण्यासाठी, फिरायला जायचंय. तुम्ही तुमच्या पप्पाला सांगितलं पप्पा अलाहाबाद जायचंय, पैसे द्या. पप्पा बोलले किती देऊ, 50 का 100? तुम्ही बोलले नाही 1765 रुपये द्या. ट्रेनचं तिकीट 1765 रुपयाचं आहे. अलाहाबादला जाण्यासाठी तिकीट कितीचं आहे? 1765. एकदम छान, एकदम छान. विसरशाल का? आणि पुढचा आहे श्रीरंगपट्टणमचा तह. श्रीरंगपट्टणमचा तह 1792. एकदम छान. एवढा घटक तुम्हाला प्रॉपर समजलाय का? एवढा घटक समजला? चला, बेस्ट ऑफ लक. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.